कोल्हापूरची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या पुनर्बांधणी कामाची अभिनेते भरत जाधव यांनी आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली। नाट्यगृहाच्या कामाची दर्जेदार पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याबद्दल त्यांनी यावेळी प्रशासकीय कामाबाबत पूर्ण समाधान व्यक्त केलं। पाहणी दरम्यान त्यांनी नाट्यगृहातील विविध कामांची सविस्तर माहिती घेत आधुनिक सुविधा, तांत्रिक बाबी आणि प्रेक्षकांच्या सोयींवर विशेष भर देण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या। भरत जाधव यांनी नाट्यगृहातील स्टेज लेआउट, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, प्रकाश योजना, आसन व्यवस्था तसंच इतर तांत्रिक बाबींची विशेष माहिती घेतली। आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं सांगत भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रेक्षकांच्या प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था असावी अशी महत्त्वाची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली। सध्या नाट्यगृहाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं। नाट्यगृहाच्या पाहणीनंतर भरत जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत जाऊन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी आयुक्तांनी त्यांना पुस्तक देऊन सन्मानपूर्वक स्वागत केलं। या भेटीदरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाच्या प्रगतीबाबत आणि ते वेळेत पूर्ण करण्याबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा पांढरे, व्यवस्थापक समीर महाबरी तसंच ट्रकवेल कंपनीचे सल्लागार राजेश यादव उपस्थित होते।